टाकले तुम्ही लोक जोरदार टाळ्या वाजवा जरा. यानंतर आमच्या सर्व शिक्षक बांधवांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक संकटामध्ये आणि अडचणीमध्ये पाठीशी उभे राहणारे वरकुटे गावचे सरपंच बापूरावजी शेंडे साहेब यांचाही सन्मान ज्ञानदेवजी डोंबाळे सर यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. यानंतर रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे विद्यमान अध्यक्ष नितीन शेठ शहा यांचा सन्मान डोंबाळे सर यांनी करावा असं विनंती करतो. रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे प्रेसिडेंट इलेक्ट भीमाशंकर जाधव यांचाही सन्मान आप्पासाहेब बंडगर यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंटचे सदस्य शैलेश गांधी यांचा सन्मान सुधीर शेंडे साहेब यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे पास्ट प्रेसिडेंट आझाद मामा पटेल यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. डोंबाळे सर यांना विनंती आहे आपण पटेल मामांचा सन्मान करावा. यानंतर सरडेवाडी गावचे विद्यमान सरपंच आप्पासाहेब माने हे देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान ज्ञानदेवजी डोंबाळे सर यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. उपस्थित सर्वांचंच या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो, त्यांचा सन्मान करतो. आणि यानंतर आपण मनोगताला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम वरकुटे गावचे सन्माननीय सदस्य बापूरावजी शेंडे साहेब आपणास विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करा. बापूराव शेंडे साहेब सरपंच वरकुटे गाव. रोटरी क्लब ऑफ कॅनडा, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्या सर्व निगमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गोरगरीब कष्टकरी मुलांना संध्याकाळी शाळेत घेऊन आणि दिवसभर शाळेमध्ये चिंत राहावं आणि त्याने चांगलं शिक्षण करावं असे प्रामाणिक सर्व गोरगरीब पालकांच्या माताभगिनींच्या वतीनं सर्वप्रथम या ठिकाणी रोटरी क्लबचे आभार मानतो. आणि आज त्यांनी स्वच्छ मनाने आणि उदात्ततेने हा कार्यक्रम या ठिकाणी देण्याचं जे काम केलं ते विद्यार्थ्यांना नक्की सोयीचं होईल. आणि पुनश्च या कार्यक्रमासाठी त्यानंतर रोटरी क्लबचे प्रतिनिधी पुणे रोटरी प्रतिनिधी इंदापूर रोटरी क्लबचे प्रतिनिधी या सर्वांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी
मित्र या कार्यक्रमाला उपस्थित कोर्टाच्या प्रेसिडेंट आहे हेमा पांडे, त्याचप्रमाणे कन्नडावरून आलेल्या जुली विल्सन आणि त्याचप्रमाणे आपले त्याचप्रमाणे आमचे रुपाली